ओम श्री गुरु दत्त. श्री गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण पद्धत मराठीमध्ये योग्य आणि सोप्या रीतीने सांगितलेली आहे. पारायण कोणत्या दिवसातून सुरू करावे? सर्वोत्तम दिवस गुरुवार, पौर्णिमा, प्रतिपदा, दत्त जयंती, गुरुद्वादशी, नवरात्र सुरुवात. गुरुच्या मंदिरात किंवा घरी सुरू केले तरी चालेल, पण सर्वात महत्त्वाचे श्रद्धा आणि नियम. देवावरती श्रद्धा ठेवून हे सर्व पारायण करावे. पारायणासाठी आवश्यक काय ते पाहूयात. गुरुचरित्र ग्रंथ, दत्ताच्या किंवा गुरुच्या प्रतिमा, फोटो, उदबत्ती, दिवा, फुले, एक तांब्या, स्वच्छ पाणी, आसन, एकाच ठिकाणी बसणे उत्तम आहे. पारायणाचे कालावधी किती? 3 प्रकार आहेत. 7 दिवसाचं पारायण करू शकता, 3 दिवसाचे करू शकता, 1 दिवसाचंही करू शकता. त्याला अखंड पारायण असे म्हणतात. 7 दिवसाचे सर्वात प्रसिद्ध पारायण आहे. सर्वात मान्यताप्राप्त पद्धत ही 7 दिवसाच्या पारायणाची आहे. दिवस 1. पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 10 वाचावे. दिवस 2. अध्याय 11 ते 19 पर्यंत. दिवस 3. अध्याय 20 ते 28. दिवस 4. अध्याय 29 ते 34. दिवस 5. अध्याय 35 ते 40. दिवस 6. अध्याय 41 ते 46 आणि दिवस 7वा म्हणजे शेवटच्या दिवशी अध्याय 47 ते 52 आणि उत्तरार्ध करावा. इथे समाप्ती होईल. पारायणाचा विधी. सकाळी सुरू करण्यापूर्वी आंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालावेत, दत्तगुरू, श्रीपाद, नरसिंह सरस्वती प्रतिमा यांचे दर्शन घ्यावे, दिवा उदबत्ती लावावी. श्री गुरुदेव दत्त मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणावा. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र 11 किंवा 21 वेळा किंवा 108 वेळाही म्हणू शकता. गुरुस्तोत्र किंवा दत्तस्तोत्र म्हणावे. ग्रंथ वाचनाची नियम. एकाच जागी बसून वाचा. पारायण करताना एकाच जागी बसून वाचावे. वेळेचे सातत्य ठेवा. सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला योग्य असेल त्यावेळी. कठीण ओवी आल्यास घाई करू नका. प्रत्येक ओवी समजून वाचा. अर्थ कळत नसेल तरी चालेल. डोळे, मन, जिव्हा तीनही शांत ठेवा. जिव्हा म्हणजे जीभ. मध्ये फोन, बोलणे, उठणे टाळावे. पारायण संपल्यावर श्री गुरुदेव दत्त 108 वेळा म्हणा. शांतीपाठ करा. प्रसाद द्या. साखर, खीर किंवा साधा प्रसाद, शिरा वगैरे बनवू शकता. कुटुंबातील सर्वांनी प्रसाद घ्यावा. पारायण करताना वर्ज्य गोष्टी अशा पाहूयात. एके दिवशी वाचून दुसऱ्या दिवशी सोडणे, म्हणजे पारायण पहिल्या दिवशी वाचलं आणि दुसऱ्या दिवशी न वाचणं हे चुकीचं आहे. अपशब्द, राग, भांडणे टाळावे. एकमेकांची निंदा करणं टाळावे. खोटे बोलणे टाळावे. मद्यपान, मांसाहारी करणे, कांदा लसूण खाणे तरी टाळावे. निदान कमीत कमी 7 दिवस पारायण आहे तोपर्यंत तरी ह्या नियम पाळावेत. पारायणाचे फळ. घरातील अडथळे, रोग, संकट कमी होतात. मन शांत होते. नकारात्मकता दूर होते. दत्तगुरूची कृपा मिळते. व्यवसाय, नोकरी, विवाह, आरोग्य सुधारते. वाईट स्वप्न थांबतात. घरात आनंद व शांती वाढते. माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आता पारायणाचेही व्हिडिओ टाकणार आहेत, तरी व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री स्वामी समर्थ. संपूर्ण पारायण आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत, तरी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ओम श्री गुरुदेव दत्त.